संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 82। नये नेत्राजळ नाही अंतरी कळवळ, तोहे चावटीचे बोल जन रंजवणे फोळ, न फळे उत्फर नाही स्वामी जो सादर, तुका मने भेटी जव नाही दृष्टा दृष्टी। हा अभंग संत तुकाराम महाराजांचा असून त्यात खोट्या भक्ती, दांभिक वर्तन आणि प्रामाणिक अनुभूती याबाबत संतांचे मार्मिक विचार मांडले आहेत। खाली या अभंगाचे सखोल स्पष्टीकरण प्रत्येक ओळीत आपण दिलेले आहेत ते बघूया। नंबर 1, नये नेत्राजळ नाही अंतरी कळवळ, म्हणजे डोळ्यात अश्रू आहेत पण मनात खरे दीनता किंवा भक्तिभाव नाही। म्हणजेच बाह्य स्वरूप भाविकांचे दाखवले जाते पण अंतःकरणामध्ये प्रेम, करुणा, ईश्वर प्रेम नाही। उदाहरण बघा, जसं की एखादा माणूस भजन करताना ढोंगी भावाने रडतो पण ते केवळ इतरांना दाखवण्यासाठी, अंतःकरण मात्र अहंकाराने भरलेले असते। नंबर 2, तोहे चावटीचे बोल जन रंजवणे फोळ, म्हणजेच तोंडाने गोड गोड बोलले जाते पण ते केवळ इतरांना खुश करण्यासाठी असते। त्यामुळे खरी भावना, भक्ती किंवा सत्य नसते। फोळ फोळ म्हणजे पोकळ आणि खोटेपण। उदाहरण बघा, एखादा पुजारी किंवा वक्ता सतत मधुर शब्द बोलतो पण मनात द्वेष, गर्व किंवा स्वार्थ असतो त्यांच्या। नंबर 2, न फळे उत्फर नाही स्वामी जो सादर, म्हणजे जेव्हा भक्ती फक्त तोंडापुरती असते आणि मनातून स्वामी समर्पित होत नाही तेव्हा त्यांचे काहीच फळ मिळत नाही। सादर म्हणजे समर्पित। खऱ्या भक्तीत शरणागती आवश्यक आहे। उदाहरण बघा, कोणीतरी नियमित मंदिरात जातो पण ते फक्त सामाजिक प्रतिष्ठेसाठी, त्यामुळे त्याला खरी आध्यात्मिक शांती लाभत नाही, हे मात्र खरं असते। नंबर 3, तुका मने भेटी जव नाही दृष्टा दृष्टी, म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की ईश्वर भेट होईपर्यंत, म्हणजेच भगवंताशी दृष्टांदृष्टी म्हणजे थेट अंतर्मनातला संपर्क होईपर्यंत भक्ती अपूर्ण आहे। म्हणजेच केवळ शाब्दिक भक्ती नव्हे तर अनुभूती आवश्यक आहे। उदाहरण बघा, एखादा साधा भक्त मनापासून प्रेमाने जप करतो, एके दिवशी त्याला अंतःकरणात भगवंताची साक्षात्कारती सारखी अनुभूती होते। हीच खरी दृष्टा आणि दृष्टी। थोडक्यात निष्कर्ष बघा की नंबर 1, बाह्य भक्ती निरर्थक आहे। डोळ्यात अश्रू असूनही जर अंतःकरणात खरा भाव नसेल तर ती भक्ती फोल आहे, म्हणजे समर्पित आहे। तोंडाची गोडी नव्हे, मनाची शुद्धता महत्त्वाची। गोड बोलून लोकांना खुश करणे उपयोगाचे नाही, मनापासून भक्ती हवी। नंबर 3, खऱ्या समर्पणाशिवाय फळ नाही, म्हणजेच भगवंताला संपूर्ण समर्पण, शरणागती नसेल तर भक्ती निष्फळ जाते। अनुभूतीसहित भक्ती आवश्यक, केवळ कर्मकांड नव्हे तर भगवंताची अंतर्मनातली अनुभूती, दृष्टांदृष्टी आवश्यक आहे, हे महत्त्वाचं आहे। नंबर 5, तुकाराम महाराजांचा संदेश असा आहे की खरी भक्ती ही अंतःकरणातून आणि अनुभवातून प्रकट होते। तर रामकृष्ण मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपण जे पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। धन्यवाद।